आज 16 नोव्हेंबर निमित्त खर तर नॅशनल प्रेस डे आहे। आज प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या स्थापनेचा दिवस या निमित्त सर्व पत्रकार बंधूंना मी हार्दिक शुभेच्छा देतो। 16 नोव्हेंबरला आपला प्रेस डे योगायोग असा की याच दिवशी आपली पत्रकार परिषद आहे। गेट टुगेदर आणि दिवाळी नुकतीच झाली, त्याच्या शुभेच्छा बरोबरच या नॅशनल प्रेस डेच्या सर्व पत्रकार बांधवांना मी शुभेच्छा देत आहे। आजचा दिवस म्हणजे स्वतंत्र आणि जबाबदार प्रेस याचे प्रतीक समजणारा असा नॅशनल प्रेस डे हा साजरा करण्यात येतो। मी स्वतंत्र आहे आणि मी माझ्या कर्तव्याप्रती जबाबदार आहे असं या ठिकाणी संबोधणारा असा दिवस। मी भाग्यवान आहे, 40 वर्षामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहरातल्या आणि महाराष्ट्रातल्या जेव्हा मी पत्रकारांना भेटतो तेव्हा त्यांच्यामधली असणारी जागरूकता, त्यांच्यामध्ये असणार समाजाबद्दलचं कर्तव्य आणि आपल्या कर्तव्याबद्दलची जागरूकता संपूर्ण राज्यात पाहताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, चळवळीतल्या कार्यकर्त्याला खूप आनंद होतो। आपल्या सर्वांच्या मनोकामना, अपेक्षा ईश्वर पूर्ण करो अशा प्रेस डेच्या दिवशी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते सदैव आपल्या बरोबर आहेत आणि राहतील याही शुभेच्छा देतो आणि माझ्या प्रेस कॉन्फरन्सला मी सुरुवात करत आहे। मित्रांनो, आपली पिंपरी चिंचवड शहरामध्ये नामांकित असलेली सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँक ही जी आहे ही गेली 40 वर्षाच्या वर कालखंड झाला की या ठिकाणी कार्यरत आहे। पिंपरी चिंचवड शहरामधल्या छोट्या छोट्या दुकानदार व्यापाऱ्यांना एकत्र येऊन त्यांनी निर्माण केलेली बँक व्यापाऱ्यांनी आणि त्याचा हळूहळू 40 वर्षामध्ये वृक्षवृक्ष होत गेला। जवळपास 45 ते 50 हजार ग्राहक या बँकेचे आहेत। जी काही माहिती मला सेवा विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मला दिलेली आहे त्या आधारे ही मी माहिती आपणास देत आहे। त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर ही एक औद्योगिक नगरी, अनेक कामगारांना, छोट्या उद्योजकांना, व्यापाऱ्यांना दिलासा देणारी, त्यांच्या आर्थिक उन्नती करता सहकार्य करणारी अशी ही सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँक, ज्याचा नावलौकिक अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये गेला। यामध्ये जवळपास वार्षिक उलाढाल जी आहे या बँकेची ही 800 करोड याच्या आसपास आहे। आता 222 करोड हे अनामत रक्कमा लोकांनी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत। ही माझ्याकडे कर्मचाऱ्यांनी दिलेली आकडेवारी आहे। अद्यापपर्यंत मला तो काही परफेक्ट अहवाल माझ्याकडे सादर नाही झालेला, परंतु ज्या कर्मचाऱ्यांनी याच्यावर सेवा केली त्यांना जो काही अंदाजे आकडा माहिती आहे त्याच्या आधारे मी माहिती देत आहे। आता 400 करोडचं कर्ज हे या बँकेनं ग्राहकांना दिलेलं आहे।
त्यामधलं जवळपास 250 करोड हे कर्ज येणं बाकी होतं. आता लोकांचे जे पैसे आहेत, ज्यांनी खातेदार आहेत, ज्यांचं सेव्हिंग अकाउंट आहे, ज्यांचं करंट अकाउंट आहे, त्यांना अवघे आता 25 करोड द्यायचे आणि 250 करोड यायचे. तशी संपूर्ण ताळमेळ पाहिला, पूर्ण अहवाल पाहिला तर लोकांची अवघे 25 करोड देणं आहे आणि येणे जे आहे हे 250 करोडच्या घरात आहे. वसुली त्या ठिकाणी होत आहे, कर्मचारी काम करत आहेत, परंतु मध्यंतरीच्या 3 वर्षात 2022 मध्ये 22 आणि 21च्या कालखंडामध्ये या बँकेला एक वेगळ्या स्वरूपाचं ग्रहण लागलं आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप झाले. सरकारी यंत्रणांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि अचानक 2022 ला नोव्हेंबर महिन्यामध्ये 203 कर्मचारी, 205 कर्मचाऱ्यापैकी 2 वारले, 203 कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आलं. बँकेचे देवाणघेवाणचे व्यवहार बंद करण्यात आले, फक्त कर्ज वसुली ठेवली. आमच्यापर्यंत अजून माहिती आलेली नाही की आरबीआयनी क्लोजरला परमिशन दिली, यांना महाराष्ट्र सरकारने क्लोजरला परमिशन दिली. याबाबतची कोणती माहिती आमच्यापर्यंत पोहोचली नाही, समाजालाही ती दिली गेली नाही, ग्राहकांनाही दिली गेली नाही, सभासदांनाही दिली गेली नाही. आता लिक्विडिटर त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आहे. 3 वर्ष झालं लिक्विडिटर काम पाहतायत आणि विशेष हे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की लिक्विडिटरने या लोकांना कामावून काढून टाकलेला आहे आणि आदेशावर सह्या कुणाचे? लिक्विडिटर DK काळे म्हणून आहेत, त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. बँक बंद करण्यावरती सर्व कागदपत्रांवर सह्या कुणाच्या आहेत? लिक्विडिटरचे आहेत, DK काळे यांचे आहेत. हे ग्रस्त 6 महिन्यापूर्वी का 8 महिन्यापूर्वी रिटायर्ड झालेत, पुन्हा त्यांना तिथे नियुक्त करण्यात आलेलं आहे. सेवानिवृत्त झालेले असताना देखील ते त्या ठिकाणी काम पाहत आहेत. गेली 3 वर्ष 203 कर्मचारी ज्यांनी आपल्या मेहनतीच्या ताकदीवर रात्रंदिवसाच्या प्रयासानं या कर्मचाऱ्यांनी ह्या बँकेची उंची 800 करोडच्या उलाढालापर्यंत नेली, त्या लोकांना एका दिवसामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये कामावरून काढून टाकण्यात आलं. कुठल्याही प्रकारची त्यांना कारणे दाखवा नोटीस नाही किंवा अशी बँकेची परिस्थिती आहे म्हणून काढण्यात येत आहे, काही नाही. पूर्व कल्पना कसली नाही. सगळ्या कर्मचाऱ्यांना डायरेक्ट कामावून काढण्यात आलं. आता हे कर्मचारी गेली 3 वर्ष, नोव्हेंबर 22 ला काढलं, 23, 24 2 वर्ष मधले आता 25 तिसरं वर्ष संपत आलं. बँकेत जातात, त्यांना सांगितलं जात आहे की तुमच्याबद्दलची सेटलमेंट आम्ही करून टाकणार आहे, काहीतरी तुमच्यासाठी स्कीम लावण्यात येत आहे, त्यासाठी थोडी अमाऊंट आम्ही तरतूद करून ठेवलेली आहे, असं ते काळे नावाचे जे लिक्विडिटर आहेत ते या लोकांना सांगत राहिले. 3-3 महिन्याचे वायदे देत राहिले. ते म्हटले की तुम्ही कोर्टात जाऊ नका, कुठल्या युनियनकडे जाऊ नका, कुणालाही तुम्ही भेटू नका, मीच तुमचं सेटल करतो.
असं लिक्विडिटरनं सांगितलं. हे लोक म्हणले जर बँक आपण त्यांनी हेही दम मारला की तुम्ही जर कुठे गेलात तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही, लटकून जाईल सगळं मॅटर तुमचं. मी काहीतरी तुम्हाला मदत करणार आहे, मी तुम्हाला 20-25% तरी पगाराच्या मदत करेन, काहीतरी देईन. पण 3 वर्ष गेली. आता त्यांना कल्पना आली की सप्टेंबर महिन्यामध्ये कर्मचारी मला येऊन भेटले. त्यांनी कायदेशीर आमची मेंबरशिप घेतली. मेंबरशिप घेतल्यानंतर ही बातमी बँकेला कळाली की काही लोक युनियनकडे गेले. त्यांनी सांगितलं दिवाळीमध्ये मी तुम्हाला काहीतरी रक्कम देत आहे, तुम्ही जरा गडबड करू नका, थांबा. मग हे लोक मला म्हटले की साहेब दिवाळी येते आमची, समजा दिवाळीत जर रक्कम मिळाली काही आणि सुरुवात झाली तर तुम्ही काही घाई करू नका, थांबा. आम्ही दिवाळी थांबलो, वाट पाहिली आणि त्यानंतर दिवाळीमध्ये सुद्धा काही झालं नाही. त्यावेळेस हे मेंबर झाल्यानंतर आपल्याला एक धक्कादायक बाब सांगतो की 100च्या वरती ज्या आस्थापनेमध्ये कर्मचारी काम करतात, ती इंडस्ट्री असू दे, बँक असू दे, प्रशासनातलं कुठलंही सहकार मधलं कार्यालय असू दे किंवा कोणतंही, जर कर्मचाऱ्यांना रिट्रेंच करायचं असेल, काढून टाकायचं असेल किंवा ते युनिट बंद करायचं असेल तर महाराष्ट्र शासनाच्या लेबर डिपार्टमेंटची, प्रशासनाची, सचिवांची, लेबर कमिशनरामार्फत अर्ज करून क्लोजर साठी आणि रिट्रेंच कामगारांना काढून टाकण्यासाठी परमिशन घ्यावी लागते. लिक्विडिटरनं एकही अर्ज आजपर्यंत लेबर कमिशनरकडे किंवा सरकारकडे क्लोजरसाठी अथवा या कामगारांना काढून टाकण्यासाठी केलेला नाही. आम्ही ज्यावेळेस अर्ज केला सहाय्यक कामगार आयुक्तांना, साधारण हा अर्ज आपल्याला दिलाय मी 29/10/2025 ला मी अर्ज दिलेला आहे. तो आपल्या ह्याच्यामध्ये मी सादर केला आहे बंच मध्ये. 29/10/2025 ला मी जो अर्ज दिलाय तो सहाय्यक कामगार आयुक्तांना दिलेला आहे, कारण त्यांनाच अर्ज सरकारला क्लोजर साठी बँकेला करायचा होता, म्हणून त्यांना आम्ही अर्ज केला. त्याच्यात आम्ही विषयात म्हटलंय शासनाची कामगार विभागाची परवानगी न घेता सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँक पिंपरी प्रशासनाने कामगारांना कामावरून काढून टाकलेबाबत तसेच बँकेचे कामकाज बंद केलेबाबत या बँकेची चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी याबाबतचं पत्र राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेच्या माध्यमातून, कारण हे आमचे सभासद झाले, आम्हाला अधिकार दिले यांनी, आता कोर्टात जायचे अधिकार दिलेत. सर्व कर्मचाऱ्यांनी आम्हाला सरकारकडे दाद मागण्याचे अधिकार दिलेले आहेत. ते कायदेशीर घेतल्यानंतर आम्ही 29 तारखेला ऑक्टोबर महिन्यामध्ये पत्र दिलं आणि त्या पत्राच्या आधारावर सहाय्यक कामगार आयुक्त यांनी लगेच 30/10 सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकेला पत्र दिलेलं आहे. ते सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकेला दिलेलं पत्र देखील आपल्या समोर आहे. 30/10 पत्र पहा. त्याच्यात त्यांनी अशी तक्रार आलेली आहे, याबाबत तुमचं म्हणणं काय आहे हे मांडण्यासाठी आम्हाला आपली बैठक 7/11/2025 ला लावण्यात येत आहे, असं पत्र सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकेला दिलेलं आहे. 30/10 पत्र आपण बघा, आपल्या बंच मध्ये आहे. आता 7/11 ही बैठक झाली. सोमनाथ वरचं पत्र जे वरचं पत्र नाही आहे. त्याच्यानंतर हे बँकेनं गव्हर्नमेंटला शासनाच्या कामगार विभागाला रिस्पॉन्स दिला नाही. 7 तारखेला 7/11/2025 ला रिस्पॉन्स दिला नाही.
आणि मग आमच्या अर्जावरून सहाय्यक कामगार आयुक्त यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये पडताळणी केली की सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँकेनं बँक क्लोजर करण्यासाठी अथवा कामगार कपात करण्यासाठी, कर्मचारी कपात करण्यासाठी परमिशन घेतली आहे का, ते त्यांच्या पत्रात म्हणतायत. आम्ही पडताळणी केली असता असे निदर्शनास आले आहे की आपण सरकारची परवानगी न घेता ही बँक बंद केलेली आहे, कामकाज बंद केले आणि 203 कामगारांना 205 कामगारांना आपण कामावरून काढून टाकलेलं आहे. हे बेकायदेशीर आहे. त्याच्या पुढे ते काय म्हणतायत, त्याचा आम्ही अर्ज केला होता की जर बेकायदेशीर क्लोजर असेल तर आम्हाला पूर्ववत कामावर घ्यावं आणि 3 वर्षाचं वेतन आम्हाला द्यावं. 10/11/2025 पत्रामध्ये, सेवा विकास बँकेला दिलेल्या पत्रामध्ये ग.स. शिंदे सहाय्यक कामगार आयुक्त असं म्हणतायत की या सर्व कर्मचाऱ्यांना आपण कामावर हजर करून घ्यावे. 205 कर्मचाऱ्यांना 10/11/2025 पत्र पहा. त्याच्यात पहिल्या पेऱ्यामध्ये ते म्हणतात की कामगार संघटनेच्या म्हणण्यानुसार कार्यालयात छाननी केली असता, बँक बंद करताना, कामगार कपात करताना शासनाची पूर्व परवानगी घेतली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आता त्यांना संधी दिली, तुम्ही परमिशन दिली असेल तर आम्हाला आणा म्हणून, त्यांनी दिले नाही कागदपत्र. उक्त तक्रारीच्या अनुषंगाने संदर्भीय पत्र क्रमांक 2 द्वारे आपणास आवश्यक दस्तऐवजासह या कार्यालयात 7/11/2025 रोजी बैठकीसाठी बोलवण्यात आले, परंतु आपणातर्फे कोणीही सदर बैठकीस उपस्थित राहिले नाही असं सहाय्यक कामगार आयुक्त बँकेला म्हणतायत. संदर्भीय पत्र क्रमांक 3 द्वारे राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेने 205 कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याची व नोव्हेंबर 2022 पासूनच्या थकीत वेतन अदा करण्याची मागणी केलेली आहे. तरी आपणास सूचित करण्यात येत आहे की आपल्या आस्थापनातील औद्योगिक शांतता अबाधित राहण्याच्या दृष्टीने वरील कायदेशीर मागणीची पूर्तता करून याबाबतचा कार्यपूर्ती अहवाल संदर्भ क्रमांक 2 मधील पत्रात नमूद दस्तऐवज 14/11/2025 रोजी 3:30 वाजता या कार्यालयात सादर करावे. मग आता ते म्हणतात यांना कामावर हजर करून घ्यावं आणि 2 महिन्यात 3 वर्षाचा पगार द्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता सर्व पत्रकार बंधूंना मी सांगेन, त्यांच्या पत्रानुसार आम्ही सगळेजण कामावर हजर व्हायला गेलो. ती तारीख होती 13/11/2025. आपल्याला एक नमुना म्हणून रुजू अहवालाचा त्याच्यात टाकलेला आहे एका कर्मचाऱ्याचा. आम्ही सगळे गेलो, जेवढे काढलेले कर्मचारी सगळे गेलो कामावर हजर व्हायला. आम्ही शासनाच्या पत्रानुसार कामावर हजर व्हायला येत आहोत म्हणून मी स्वतः लिक्विडिटरना सगळ्या लोकांना घेऊन रुजू अहवाल प्रत्येक व्यक्तीनं, मग त्यांनी सांगितलं प्रत्येकाचा रुजू अहवाल घ्या कामावर हजर होण्याबाबतचा. हा अतिशय मोठा इतिहास घडतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. अशा पद्धतीनं कुठल्याही मोठ्या संस्थेने परवानगी न घेता अनेक ठिकाणी घडतंय, परंतु कामावर घ्या असं सरकार सांगतंय. तेव्हा ही पहिली ऑर्डर जी आहे त्यानुसार आम्ही कामावर हजर व्हायला गेलो. रुजू अहवाल आमचा सादर करून घेतला लिक्विडिटरनं जॉईनिंग करून घेण्याचा, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सहाय्यक कामगार आयुक्तांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या आपल्या मागण्यांबाबत काय निर्णय घ्यायचा तो आम्ही आपणास कळवतो. मग त्या अनुषंगानं सहाय्यक कामगार आयुक्तांच्याकडे 14/11 परवा दिवशी बैठक लागली. 14/11/2025 3:30 त्यांनी त्यांना बोलवलं.
त्यावेळेस लिक्विडिटरनी त्यांचं लेखी म्हणणं मांडलेलं आहे की 15 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी 15 दिवसामध्ये आपल्याला जो अहवाल आहे कामावर घेण्याबाबत याबाबतचा आमचा निर्णय आपल्याला कळवतो असं गव्हर्नमेंटला कळवलेलं आहे. थोडक्यात मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे, आमची मागणी एकच आहे की बँकेचं अवघं 25 करोड रुपये देणं आहे. कुणाला ठेवीदार असतील किंवा सेव्हिंग मधल्या खातेदारांना असतील 25 करोड, येणं 250 कोटी बाकी आहे. टर्नओव्हर बँकेचा 800 करोड आहे. कर्ज 400 करोड पर्यंत अलाव केलं, त्यातले 250 करोड आता येणं बाकी, 150 करोड वसूल झाले. मग 25 कोटी एवढ्या रकमेसाठी फक्त देणं बाकी 25 करोड, एवढ्यासाठी बँक बंद करण्याचे कारण काय? यामध्ये 45 ते 50 हजार ग्राहक संपवले गेले. 40-42 वर्ष जुनी बँक अचानक बंद करण्यात आली. संघटनेचं कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच मागणं आहे, कारण ही बँक कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून इथपर्यंत आणलेली आहे. 800 करोड टर्नओव्हर एखाद्या सहकारी बँकेचं असणं हे दिव्य आहे. एक विश्वासार्हता कमवलेली बँक आता पुन्हा विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीनं हे बँकचा लिक्विडिटर हटवावा. सरकारनं, आरबीआयनं, ज्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी ही बँक पुन्हा चालू करण्याच्या दृष्टीनं पाऊल उचलावं. सरकारच्या नियमानुसार लिक्विडिटरनं परवानगी न घेता शासनाची रिट्रेंचमेंट कामगारांची केली बेकायदेशीर असं सरकार म्हणतंय. तर या कर्मचाऱ्यांना पहिलं कामावर घ्यावं. 3 वर्षाचा पगार आहे त्यांचा, थकला. आज उपासमार चालू आहे. अनेकांच्या घरात जप्ती झालेल्या आहेत. अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. मुलं शिकत होती ती परत माघारी बोलवावी लागलेली आहेत. त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं. ही अवस्था आज सगळ्या कर्मचाऱ्यांची झालेली आहे. त्यामुळं हे जे काही कृत्य घडलेलं आहे 3 वर्षाच्या ह्या सगळ्या घटनेमध्ये हे सगळं घडलंय, हे बेकायदेशीर घडलंय असं मी नाही म्हणत, सरकार म्हणतंय. त्यामुळं सेवा विकास कोऑपरेटिव्ह बँक ही पुन्हा लिक्विडेटर हटवून सुरू करावी. आमच्या 203 कर्मचारी राहिलेले आहेत. आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो, एक मुलगा आहे, त्याची फॅमिली आली आहे. स्वतःला अचानक सगळं नोकरी गेली, आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्या कर्मचाऱ्यांनी फाशी घेतली स्वतः. आलेत का त्यांची? कुठे आहे ती मुलगी? ह्या मुलीच्या वडिलांनी, वडीलच होते ना, त्या मुलीच्या वडिलांनी नोकरी गेली, फाशी घेतली. दुसरा एक सिंधी आमचा बांधव आहे, नोकरी गेली, त्या 3ऱ्या दिवशी अटॅक नाही गेला तो. म्हणजे ज्यांनी उभे हयात आज यांचा आवाज आहे, घाबरले ते. एखाद्या युनियनकडे जावं तर जे मिळणार आहे ते पण मिळणार नाही. म्हणजे त्या लिक्विडिटरनं अशा काही प्रेशर मध्ये ठेवलंय त्यांना. बरं कोण आहेत हे? काय अधिकार, काही राईट्स आहेत त्यांचे? ज्यांना कामगार कायद्याचाच माहिती नाही, काय क्लोजरच्या बद्दलची शासनाची परवानगी घ्यावी माहिती नाही, अशा लिक्विडेटरच्या संदर्भामध्ये आम्हाला काय वैयक्तिक कुणाबद्दल काही रोष नाही. फक्त एकच आहे, अवघ्या 25 करोड हे लोकांचे देणे बाकी आहेत आणि 250 कोटी येणं बाकी आहे. कर्मचाऱ्यांना पूर्वत कामावर घ्यावं, 3 वर्षाचं वेतन द्यावं असं मी नाही, सरकार सांगत आहे. लेबर डिपार्टमेंट
आणि आमची मागणी आहे आता बँक चालू करावी, लिक्विडिटर हटवून त्यामध्ये सरकारनं आरबीआयनं जे लागेल ते सगळं सहकार्य करावं, कारण ही सहकारातली बँक आहे ज्याच्यावरती जवळपास 45 ते 50 हजार ग्राहक सेव्हिंगचे आहेत आणि 6 ते 7 हजार करंट अकाउंटचे आहेत. त्यामुळे उद्योजक करंट अकाउंट हे इन्स्टिट्यूट कंपन्या यांची खाती असतात, ती 6 हजाराच्या घरात आहेत. त्यामुळं आपल्या माध्यमातून सरकारला कळावं की हे जे झालेलं आहे हे गैर झालेलं आहे, ज्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना हे कळावं. आणि आपली बँक आहे, पिंपरी चिंचवडचं हे आत्मा आहे ही बँक, त्यासाठी आपल्या सर्वांनी या बातमीला जास्तीत जास्त सकारात्मक लोकांच्या हितासाठी प्रसिद्धीला न्यावं अशी विनंती आहे. आपल्याला या बाबतीत काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा. संचालकाचं काय नाव आहे? बँकेचे संचालक कोण आहे? आता ज्या दिवशी नोव्हेंबर 2022 ला लिक्विडिटरनी ह्या ऑर्डर्स काढल्या त्याचा अर्थ संपूर्ण अधिकार हे लिक्विडिटर कडे गेले, बोर्ड बरखास्त आहे, कोणी संचालक नाही. आता जे असतील ते असतील, अशा आता 40 वर्षात अनेक संचालक आले गेले, तो प्रक्रियेत आम्हाला पडायचं नाही. आम्हाला आज आमची जबाबदारी कुणावर आहे? प्रशासकावर आहे. बँक बंद पाडण्याची प्रक्रिया संचालक आणि चेअरमनच्या माध्यमातून झाली. माझ्या समोर आलेल्या कागदपत्रांच्या अनुषंगानं आपल्याला मी सांगेन 250 कोटी ही येणं बाकी आहे आणि अवघं 25 कोटी देणं बाकी आहे. 400 कोटीचं लोन वाटप झालेलं आहे, 150 कोटी वसुली झाली आहे, 25-26 कोटी देणं हा काही खूप मोठा काही झालेला नाही. काही व्यवहारामध्ये उलाढाल करताना वर खाली होतात, परंतु कुठंतरी एक टार्गेट या कर्मचाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या दृष्टीनं, ग्राहक उद्ध्वस्त होण्याच्या दृष्टीनं काहीतरी झालेलं आहे. आम्ही त्या खोलात जात नाही. आमच्या समोर जे आलेलं आहे बेकायदेशीर इलिगली सहकार विभागाच्या लिक्विडिटरनं क्लोजर केलेली आहे, रिट्रेंच केलंय, ती बँक आता पूर्वत करावी असं सरकारनं म्हटलंय की तुम्ही इलिगली केलंय. तर आमची मागणी आता ते बँक चालू करा आणि कर्मचाऱ्यांना कामाव घ्या. तुम्ही म्हणताय की तुमच्या बाजूने निर्णय झालाय, कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय झालाय, 15 दिवसात बँकेचं लिक्विडेटर प्रशासन म्हणतंय की आम्ही निर्णय घेऊ. तर तुम्हाला काय वाटतं, कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय होईल म्हणजे कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं जाईल असं तुम्हाला ठाम विश्वास? घ्यावाच लागणार आहे. आणि समजा नाही घेतलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असतं? नाही घेतलं तर उच्च न्यायालयात जाऊ. न्याय व्यवस्था आहे या देशात, ताबडतोब आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. कारण हे इलिगली झाले मी नाही म्हणत, गव्हर्नमेंट म्हणतंय. सरकारला तिथं उच्च न्यायालयात उत्तर द्यावं लागणार आहे, आरबीआयला द्यावं लागणार आहे, सहकार विभागाला द्यावं लागणार आहे, लिक्विडिटरला द्यावं लागणार आहे. यशवंत भाऊ जी, तुम्ही मुळाशी जात नाही, तुम्ही हे वरवरचं सांगताय की जे संचालक हे जे गडबड केली ती संचालक मंडळ आणि चेअरमन केली ना. एक तर सगळ्यात महत्वाचं, माझ्या समोर आलेल्या आकडेवारी कुठलीही सहकारी बँक या नॅशनलाइज बँक यामध्ये टर्नओव्हर करत असताना कर्जाची रक्कम ही किती आहे, ठेवी किती आहेत, या सगळ्याच्या आकडेमोडी पाहिल्यानंतर मी जर 400 कोटी कर्ज वाटले त्यातलं 250 कोटी किती 400 करोड कर्ज दिलेलं आहे आणि त्यातलं 150 कोटी हे वसूल झालंय, 150-200, आता फक्त 25 करोड देणं बाकी आहे अशी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे. जर ही जर खरी आहे तर आता त्याच्यामध्ये माझ्या दाव्याला जर उत्तर द्यायचंय ते लिक्विडिटरला द्यायचं आहे, ते संबंधित डिपार्टमेंटला दिलं, लेबर डिपार्टमेंटला. पण मी त्यांना विचारलो तुम्ही परमिशन घेतली का? आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना लिक्विडिटरना अशी काही परवानगी घ्यावी लागते हेच माहित नाही. ही धक्कादायक बाब त्यांच्या. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने की आता कर्मचाऱ्याला पूर्वत कामावर घ्यावा आणि त्यांचा थकीत पगार द्यावा ही तुमची मागणी आहे. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि सरकारने पण सांगितलं की गैरकृत्य घडले
ज्यांनी गैरकृत्य घडवलेलं आहे याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी मागणी आहे. ऑफकोर्स गव्हर्नमेंट आता प्रोसिक्युशन दाखल करेल खटला. उद्या सोमवारी मी कमिशनरशी मुंबईला बोललो लेबरच्या, की जर अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीनं लिक्विडिटर असू, व्यवस्थापक असू, कंपनीचा आस्थापनाचा मालक असू किंवा कमिशनर असू, ज्याच्या अंडर हे संस्था चालतात, त्याचा जो मुख्य आहे तोच जबाबदार आहे. इथं लिक्विडिटरच्या सहीनं सगळ्यांना काढलंय कामावून, कुठल्या संचालकाच्या नाही. लिक्विडिटरनं सगळा ताबा घेतलाय आणि त्यांनी काढलंय, त्यांनी सगळ्या प्रोसिजर राबवलेत, क्लोजर त्यांनी दिलेला आहे त्याच्या सहीनं, त्यामुळे तोच जबाबदार आहे. आता फौजदारी गुन्हे जे आहेत ते गव्हर्नमेंट लेबर डिपार्टमेंट प्रोसिक्युशन त्याच्या विरोधात दाखल करणार. ते सोमवारी मी कमिशनरशी कालच बोललो, त्यांनी सांगितलं प्रस्ताव पाठवा वरती असिस्टंट कमिशनरला. कालच्याच बैठकीत विषय झालेला आहे, त्यामुळे ही कारवाई पण या 8-10 दिवसामध्ये सुरू होणार आहे. बँकेने जे काही 400 कोटीचं कर्ज दिलंय त्याच्यात मोठा घोटाळा झाला, त्याच्याबाबत अनेक केसेस दाखल झाल्यात. बँकेच्या अध्यक्षासह संचालकांना सुद्धा अटक झाली, त्यात आरोपी आहेत. बँकेतलं अगोदरचं संचालक मंडळ, नंतरचं संचालक मंडळ यांच्यातलं कुरघोडीचं राजकारण आणि चुकीचं कर्ज वाटप याच्यामुळे कर्मचाऱ्यांचा बळी गेलाय आणि बँक बुडाली असं तुम्ही म्हणाल का? सगळ्यात महत्वाचं, हा न्यायालयीन चौकशीचा भाग आहे. प्रत्येक कुणावर कुणी आरोप केले त्याच्या चौकशा चालू आहेत, खटले चालू आहेत. त्यांचे काय निर्णय येतील ते आपल्याला कळतीलच, परंतु आता न्यायालयीन त्या सगळ्या बाबी असल्यामुळे मी त्याच्यावर आता नाही भाष्य करू शकत. तुमच्या संघटनेनं तुमच्याकडे हे लोक आता आले ह्या महिन्यात सप्टेंबर संघटनेने त्यांना न्याय मिळवून दिला, म्हणजे याचा अर्थ अगोदर बँकेत संघटना होती ती अपयशी ठरली कामगारांना न्याय मिळवून देण्यात. त्याबद्दल मला काही माहिती नाही, संघटना होती नव्हती नाही, त्यांची काही संघटना 3 वर्षामध्ये असे कुठल्याही संघटनेकडे हे गेले नाही. कारण लिक्विडिटरनं सांगितलं तुम्ही कोणत्याही संघटनेकडे जाऊ नका, कोणाकडेही जाऊ नका, कोर्टात जाऊ नका, मी जे देणार आहे ते पण मिळणार नाही. कर्मचारी माझं 3 वर्ष नाही, बँक बंद झाल्यानंतर नाही, परंतु 40 वर्ष बँक सुरू आहे, तर तेव्हा संघटना असेल आहे त्यांची. काय बँक असोसिएशन संघटना मोठ्या लेवलला आहे, ते सगळं होत होतं, पण आता 3 वर्षात त्यांचे पैसे भरले नाहीत, फी घेतली नाही त्यांनी पण, त्यामुळे त्यांचं रिलेशन ऑटोमॅटिक तुटलेलं आहे त्या संघटनेबरोबर. जे कर्मचारी बँकेतनं कामावर काढल्यानंतर फाशी घेतली त्यांना काही सरकारच्या वतीने मदत करण्यात आली किंवा बँकेच्या वतीने काही, त्याची काय स्टेटस? काय झालं रे बाळा, काय मिळाले का पैसे तुम्हाला? काही मिळालेलं नाही. हे 2 कर्मचारी जे आहेत बरोबर. याला जबाबदार जो लोक असतील त्यांच्यावर तुम्ही आता हे सगळे खटले गव्हर्नमेंट दाखल करणार आहे. प्रोसिक्युशन लेबर कमिशनर मागणी मी केलीच की प्रोसिक्युशन दाखल करा म्हणून, माझं लेखी पत्र आहे. त्यामुळं हे सगळं आता काय, कारण ह्या सगळ्या प्रक्रिया सरकारची जबाबदारी. जसं मी एखादी फिर्याद घेऊन गेलो पोलीस स्टेशनला तर पोलीसची जबाबदारी असते नाही का, की आणि सरकार दाखल करतं फिर्यादीच्या वतीने, तसं आम्ही पोलीस नाही तर लेबर डिपार्टमेंट आहेत आणि ते प्रोसिक्युशन दाखल करतं आमच्या वतीनं. जी, हे स्टेट गव्हर्नमेंटच्या सहकारच्या अंडर येतं. त्याचं सेंट्रल बिल्डिंगला कमिशनर बसतात. ज्यावेळेस असा प्रस्ताव सहकार विभागाकडे जातो, तो प्रस्ताव आयुक्त, खालचे निबंधक आयुक्ताकडे पाठवतात, आयुक्त हे मिनिस्ट्रीकडे सेक्रेटरीकडे पाठवतात, सेक्रेटरी मिनिस्ट्री समोर ठेवतात आणि तिथे तो वरून निर्णय होत असतात. अशा पद्धतीच्या प्रक्रियेचे लिक्विडिटर इकडून प्रस्ताव गेलेले असतात सहकार विभागाकडून. त्यामुळे त्या पद्धतीने प्रस्ताव गेले. आता त्याची काही सगळी छाननी केली जात नाही. सरकार ज्या पद्धतीनं प्रशासन पाठवेल प्रस्ताव त्या पद्धतीनं वरती मंजुरी मिळते. त्या पद्धतीने त्यांना 21 मध्ये मंजुरी मिळाली लिक्विडिटर नेमण्याची. त्यांनी आल्यानंतर कायद्यांची बाजू काय काय आहे हे बघण्याच्या अगोदर आरबीआयकडे प्रस्ताव पाठवू नये किंवा कुठेही प्रस्ताव पाठवत असताना पहिला कायद्यांचा अभ्यास करायला पाहिजे की हे क्लोजर करण्याची, या लोकांना काढून टाकण्याचा मला अधिकार आहे का. बरं, मला अधिकार मिळवायचा असेल तर मला पहिली परमिशन कुणाची घ्यावी लागेल हेच त्यांना माहित नाहीये. त्यामुळे ते चूक करून बसले. त्यामुळे आता त्यांच्यावर खटले दाखल होणार.